आपली भटकंती हाच आपला उपचार आहे, हाच आपला एन्झायटीवरचा रामबाण उपाय आहे हे तुम्हाला हे केल्यानंतर समजेल। नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण। आणि आज मी मस्त आईसोबत दुर्गा टेकडीवरती फिरायला आली आहे। याच्या आधी सुद्धा मी एकदा दोनदा इथे येऊन गेले। ज्या ज्या वेळेला मला निराश वाटतं, उदास वाटतं, त्या वेळेला निसर्गामध्ये फिरणं हे माझ्यासाठी उपचारांचं काम करतं। बऱ्याचदा बघा, आपण पित्ताच्या गोळ्या खातो। भरपूर स्त्रिया अशा आहेत ज्या भरपूर पित्ताच्या गोळ्या खातात। डोकं दुखलं, पित्ताची गोळी खा, कसं तरी झालं, पित्ताची गोळी खा। मी सुद्धा भरपूर पित्ताच्या गोळ्या खायचे, पण जेव्हा आपल्याला मळमळतं, कसं तरी होतं, डोकं दुखतं, त्यावेळेला घराबाहेर जाऊन थंड हवेमध्ये एक फेरफटका मारून बघा, तुम्हाला पित्ताची गोळी खाण्याची वेळ येणार नाही। त्याचबरोबर उदास वाटणे असेल, रडायला येणे असेल, ह्या ज्या गोष्टी आपल्यासोबत होत असतात ना, या गोष्टीतून पूर्णपणे बाहेर पडायचं असेल तर आपल्याला स्वतःवरती काम केलं पाहिजे, असं मी तुम्हाला नेहमी सांगत असते। मग स्वतःवरती काम करायचं म्हणजे नेमकं काय, तर ह्या अशा भटकंती करायच्या। महिन्यातून एकदा, 2 महिन्यातून एकदा थोडासा वेळ आपण स्वतःसाठी काढून निसर्गामध्ये एक फेरफटका मारू शकतो। मग त्यासाठी आपल्याला खूप दूर जायची गरज आहे का? नाही। आपल्या आजूबाजूला छोटे छोटे गार्डन्स असतात, पार्क असतात। खूप खर्च करायचा आहे आणि खूप कुठेतरी लांब जायचं आहे, खूप दूर जायचं आहे असंही नाही करायचं। आपल्या जवळपास जिथे जिथे आपल्याला छान वाटेल, जिथे भरपूर झाडी असतील, जिथे भरपूर हिरवळ असेल, तिथे जाऊन 10 ते 15 मिनिटं वेळ आपण नाही घालू शकत? प्रत्येकाच्या घराजवळ 2-3 किलोमीटरवरती एखादं पार्क असतंच। नसेल तर आपण ते शोधून काढूयात। टेरेसवरती जाऊयात। टेरेसवरून किती छान सनसेट दिसतो, किती छान सूर्योदय दिसतो, किती मस्त नेचर दिसतं। किंवा मग रस्त्याला बाहेर असंच फिरूयात। आजूबाजूला घराजवळ कुठेतरी एक ठिकाण असेल जिथे भरपूर झाडी असतील, त्या झाडांवरती छान पक्ष्यांचे आवाज येत असतील। आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून 2 वेळेला आपण तिथे जाऊन जर वेळ घालवला तर 100% आपली मानसिकता छान राहणार आहे, आपली थॉट प्रोसेस बदलणार आहे। तिथे जायचं, मग तिथे जाऊन काहीतरी ॲक्टिव्हिटी केलीच पाहिजे असं नाही आहे। आवाज ऐकणे, वाऱ्यामुळं जी झाडांची पानं हलतात त्या पानांचे आवाज ऐकणे असेल, पक्ष्यांचे आवाज ऐकणे असेल, प्राण्यांना बघणे असेल। आता समजा एखादी खारुताई अशी छान पळत गेली आपल्यासमोरून, किती छान वाटतं, किती वेगळं दृश्य आहे हे, रोजच्या जीवनापेक्षा वेगळं काहीतरी। झाडांचं निरीक्षण करणे, फुलांचं निरीक्षण करणे, वेगवेगळे पक्षी आपल्याला दिसतात, वेगवेगळे प्राणी आपल्याला दिसतात, ह्या सगळ्या गोष्टी बघणं खूप गरजेचं आहे। आपण स्वतःला एका साच्यामध्ये बसवून घेतलेलं असतं आणि त्याचप्रमाणे आपण आपलं रुटीन जगत असतो। हे प्रत्येकाकडून होतं, हे माझ्याकडून सुद्धा होतं की उठायचं आणि नुसतं कामच करायचं, नुसता यूट्यूब व्हिडिओज करायचे। पण मी मला असं कधी कधी होतं की खूप दमल्यासारखं होतं, मग मी भरपूर दिवसभर आराम करते आणि संध्याकाळी फिरून येते। फिरून आलं की मला छान वाटतं, एनर्जी मिळते। मग आपली गरज काय आहे ही आपण ओळखली पाहिजे। मला झोप जास्त आहे, मला जास्त झोपलं की फ्रेश वाटतं, किंवा मला ही माझी मानसिकता आहे, किंवा तिथं मोर आहे, एक मिनिट मला मोर दाखवते। आपली गरज ओळखून आपल्याला स्वतःवरती काम करायचं। काही गोष्टी आपल्याला हव्याच असतात, मग ते काय आहे? मग माझ्यासाठी झोप घेणं असेल, किंवा माझ्यासाठी बाहेर फिरणं असेल, लिखाण करणं असेल, कधी कधी घरातली भरपूर स्वच्छता करणं असेल, या माझ्या गरजा आहेत। हे केल्यानंतर मला छान वाटतं। तसं तुम्हाला काय वाटतं ते शोधून काढा। ते शोधण्यासाठी घराबाहेर पडणं, एकांतामध्ये वेळ घालवणं गरजेचं आहे। मग आईसोबत बाहेर पडा, बहिणीसोबत पडा, मैत्रिणीसोबत पडा, किंवा कधी कधी एकटंही बाहेर पडून बघा। एकांत म्हणजे फक्त एका ठिकाणी जाऊन सगळ्यांपासून दूर जाऊन एकटं बसणं नाही। अशा ठिकाणी बाहेर पडणं, इतरांचं ऑब्झर्वेशन करणं, निसर्गाचं ऑब्झर्वेशन करणं, निसर्गामधल्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टींचं निरीक्षण करणं, हे सुद्धा आपण एकांतामध्ये करतो। एकांतामध्ये काहीतरी ॲक्टिव्हिटी करायची असते। एकांत म्हणजे फक्त एकटं बसायचं का, सगळ्यांना सोडून द्यायचं का? नाही। सगळ्यांच्या सोबत जाऊन किंवा एकटं जाऊन एखाद्या ठिकाणी जाऊन तिथं काहीतरी ॲक्टिव्हिटी करायची। ती ॲक्टिव्हिटी करत असताना आपण प्रेझेंटमध्ये असतो। आणि नेहमी मी तुम्हाला सांगत असते की
दिवसातून अशी एखादी गोष्ट करा की जी गोष्ट करत असताना तुम्ही फक्त त्याच गोष्टीचा विचार करणार आहे. मग ती गोष्ट काहीही असू शकते. अशी गोष्ट शोधून काढण्यासाठी, आपल्याला काय आवडतं हे शोधून काढण्यासाठी आपल्याला असे वेगवेगळे प्रयोग करावे लागतात. रोजच उठून आपल्याला बाहेर जायचं आहे का? तर नाही. कधीतरी आपल्याला निसर्गामध्ये रमलं पाहिजे आणि निसर्गामध्ये गेल्यानंतर, भरभरून निरीक्षण केल्यानंतर, छान स्वतःचे निसर्गाचे फोटो काढल्यानंतर, त्यावरती छान काहीतरी जे सुचल ते लिहिल्यानंतर मला छान वाटतं, मला खूप आनंद मिळतो आणि म्हणूनच मला आजचा हा व्हिडिओ करावासा वाटला. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि असे आणखी व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडतील का ते मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओसोबत मी भेटणार आहे. तोपर्यंत तुम्ही एका छान निसर्गरम्य जागेला भेट द्या आणि तुमचा अनुभव मला कमेंट्समध्ये सांगा. ही ॲक्टिव्हिटी आहे आणि ही तुम्हाला करायचीच आहे. लवकरच भेटेल. तोपर्यंत काळजी घ्या.